नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या पाहूयात। डोंबिवलीमध्ये भाजपचा शिंदेना धक्का, अनमोल म्हात्रेंचा भाजपमध्ये प्रवेश, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश, अनमोल म्हात्रे पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष। पालघर साधू हत्येशी माझा संबंध नाही, काशीनाथ चौधरींकडून भूमिका स्पष्ट, माझी नाहक बदनामी करण्यात येते, काशीनाथ चौधरींना अश्रू अनावर, तर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पक्षप्रवेश केल्याचीही प्रतिक्रिया। मुंबई पालिकेसाठी भाजपचा जागावाटपाचा नवा फॉर्म्युला असणार, ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवर भाजपनं सर्व्हे केला, शिंदेची सेना आणि भाजपमध्ये जागावाटप कशा पद्धतीनं असावं याचा सर्व्हे, काही प्रभागांमध्ये जागांची अदलाबदल होण्याची शक्यता, अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार। ठाकरे बंधूंची जागावाटपाची प्राथमिक बोलणी आजपासून सुरू होणार, स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरेंचा बाळा नांदगावकरांशी संवाद, सूत्रांची माहिती। भाजपच्या निवडणूक संचालन समितीची भाजप प्रदेश कार्यालयामध्ये आज दुपारी 3 वाजता महत्त्वपूर्ण बैठक, भाजप निवडणूक प्रभारी बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक पातळीवरील झालेल्या युतीबाबत सखोल चर्चा होणार। नाराज अपक्ष अर्ज मागे घेतील, जिल्ह्यातील प्रभारी सर्वांशी संवाद साधतील, अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत अपक्ष अर्ज मागे घेतील, बावनकुळेंचं वक्तव्य। येत्या 2 दिवसांमध्ये राज्यात मिनी विधानसभेचा बार उडणार, जिल्हा परिषद निवडणुकांच्या येत्या 2 दिवसांमध्ये तारखा जाहीर होण्याची शक्यता, 2 दिवसांमध्ये आचारसंहिता लागणार, 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होणार। रत्नागिरी नगर परिषदेसाठी राजन साळवींच्या मुलानं उमेदवारी नाकारली, अथर्व राजन साळवी हे रत्नागिरी नगर परिषदेसाठी इच्छुक होते, अथर्व साळवींचे सोशल मीडियावर भाऊक पत्र, महायुतीच्या निर्णयानं निवडणुकीमधून बाजूला व्हावं लागतंय, अथर्व साळवींची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा या मागणीसाठी हायकोर्टामध्ये याचिका, अमराठी मुद्द्यांवरून प्रक्षोभक भाषणामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांकडून याचिका, मनसेची मान्यता रद्द करण्याचे आयोगाला आदेश द्या, याचिकेमध्ये उल्लेख। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मराठा आरक्षणाचं काय होणार, हायकोर्टामध्ये सुनावणी, कुणबी प्रमाणपत्राच्या दोन्ही जीआरची एकत्रित सुनावणी, 2004 मधील आणि 2 सप्टेंबर 2025ला जारी केलेल्या जीआर विरोधात सुनावणी। मंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराच्या विरोधात शिंदेच्या सेनेचे बेलापूर जिल्हा प्रमुख किशोर पाठक हायकोर्टात, किशोर पाटकरांकडून हायकोर्टामध्ये याचिका दाखल, या याचिकेवर आज सुनावणी होणार। राज्यभरातील नगरपालिका निवडणुकीसाठी दाखल अर्जाची आज छाननी, उमेदवारांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्जांची छाननी होणार, काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा कायम, मर्यादेपेक्षा आरक्षणाचं प्रमाण अधिक असल्यास निवडणुकांना स्थगिती देणार, सर्वोच्च न्यायालयाचा इशारा। बिहारमध्ये राज किंवा शिवसेना नव्हते तरी काँग्रेसचा पराभव झाला, यावर मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं, सामनातून सवाल, काँग्रेसनं सबुरीनं घ्यावं, पळत्याच्या मागे लागून उपयोग नाही, काँग्रेसनं मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिल्यावर सामनातून सबुरीचा सल्ला। मुंबईमध्ये सीएनजी इंधन तुटवड्यामुळे शहरातील वाहतूक ठप्प, वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य वाहिनीमध्ये 2 दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड, बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, शालेय बसची सेवा विस्कळीत। सीएनजी गॅस पुरवठा बंद असल्यानं शालेय बस सेवा बंद, मुंबईतील रिक्षा चालकांकडून पालकांची लूट, विद्यार्थ्यांची शाळेमध्ये ने-आण करण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत, रिक्षा चालकांनी पालकांकडून 300 ते 350 रुपये वसूल केले। मुंबईतील कुर्ला बस स्टँडवर मुंबईकरांची कामावर जाण्यासाठी लागली मोठी रांग, सीएनजी पुरवठा खंडित झाल्याचा मुंबईकरांना बसला फटका, बसेसच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी। नागपुरातही सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा, काही सीएनजी पंपांवर सीएनजीचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचं चित्र।